नमस्कार, लाईव्ह मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज संत गाडगेबाबा यांची 68वी पुण्यतिथी आहे। याच पार्श्वभूमीवर आज आपण आलेलो आहोत श्री अंबाबाई मंदिर परिसरात। आपल्याला दिसत आहे की कोल्हापुरात संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी साजरी केली जात आहे। याचा आढावा आपण लाईव्ह मराठीच्या माध्यमातून घेणार आहोत। संत गाडगेबाबा हे महाराष्ट्रातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते। चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवाधर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातीभेद व अस्पृश्यता पाळू नका, असे ते आपल्या कीर्तनातून सांगत। देव दगडात नसून तो माणसात आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न केला। दीनदलित आणि पीडितांच्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले। सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांमध्ये त्यांना रुची होती। गाडगेबाबा ज्या ठिकाणी कचरा दिसेल त्या ठिकाणी ते कचरा स्वच्छ करत होते। आज संत गाडगेबाबा यांची 68वी पुण्यतिथी। याच पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरातील महानगरपालिका आणि परीट समाजाच्या वतीने कोल्हापुरातील संत गाडगेबाबा यांच्या पुतळ्याजवळ त्यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली। बाबांच्या पुण्यतिथीनिमित्त आपल्या काय भावना आहेत? दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आमच्या कोल्हापूर परीट समाजाच्या वतीनं संत गाडगेबाबांची जी 68वी गाडगे महाराजांची 68वी पुण्यतिथी या ठिकाणी साजरी होते आणि परंपरेने चालत येणारा हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतो। यामध्ये समाजातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार, त्याचबरोबर संत गाडगे महाराजांनी जे आपल्याला शिकवण दिली आहे त्याप्रमाणे स्वच्छतेचं एक आव्हान सर्वांच्या वतीनं करण्यात येतं। या निमित्तानं आम्ही सर्वजण उपस्थित राहतोय। सर्वच कोल्हापूर वासियांना मी या निमित्तानं संत गाडगे महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि या स्मारकाला देखील अभिवादन करून त्यांचं एक दर्शन घेतो। संत गाडगेबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त आपल्या काय भावना आहेत? संत गाडगेबाबांची पुण्यतिथी म्हणजे खऱ्या अर्थानं ज्या माणसानं स्वच्छतेचा संदेश दिला, माणुसकीला महत्व दिलं आणि त्या आयात रस्त्यावर फिरून लोकांचं मत परिवर्तन करण्यासाठी त्यांनी त्यांचं पूर्ण हयात घालवली, असे संत गाडगेबाबा आज ज्या ठिकाणी आपण कार्यक्रम पुण्यतिथीचा करतोय त्याला एक वेगळं महत्व आहे। कारण स्वतः जिवंत असताना गाडगेबाबा ह्या ठिकाणी येऊन बसले होते आणि त्याच ठिकाणी इथल्या सर्व परीट समाजाबरोबर सर्व बहुजन समाजाच्या पुढाऱ्यांनी त्या ठिकाणी पुढाकार घेऊन पुतळा या मंदिराच्या दारामध्ये बसवलेला आहे। कारण संत गाडगेबाबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये माणुसकीला फार महत्व दिलेलं होतं। म्हणजे त्यांचं कायम म्हणणं असायचं की बाबा माणूसच माणसाला मदत करणार आहे आणि माणसानंच माणसाची काळजी घ्यायची आहे, हे संदेश देऊन स्वच्छता म्हणजे आपल्या दारामध्ये जर स्वच्छता नसेल तर लक्ष्मी सुद्धा प्रवेश करत नाही, अशा पद्धतीचा सुद्धा संदेश त्या काळामध्ये दिलेला आहे। तर मला ते आदर्श निश्चितपणानं त्यांच्यामधून आम्ही घेऊन आमच्यासारखे कार्यकर्ते या शहरामध्ये अनेक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करतात। तमाम परीट समाजाच्या वतीनं आज झुणका भाकर वाटप केलं जातं। कारण गाडगेबाबांनी त्यांच्या जीवनामध्ये झुणका भाकरच्या पेक्षा काही अपेक्षाच केलेली नव्हती आणि निश्चितपणानं ते घेऊन आपण एक उत्तम अशा समाज परिवर्तनाचा संदेश त्या काळामध्ये दिलेला होता। त्यांना अभिवादन करून आम्हाला सुद्धा नवीन ऊर्जा मिळत असते, म्हणून न चुकता आम्ही या ठिकाणी येतोय। संत गाडगेबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त आपल्या काय भावना आहेत? गाडगे महाराजांनी जो स्वच्छतेचा संदेश दिला आणि त्या पद्धतीनं कोल्हापुरात प्रत्यक्ष आल्यावर ज्या ठिकाणी त्यांनी हा संदेश आपल्या सर्व कोल्हापूरकरांना दिला त्याच जागी त्यांचं स्मारक झालंय, हा आपल्यासाठीच गौरवाची बाब आहे। गाडगे महाराजांनी दिलेला संदेश हा सर्वांनी अंगीकारला पाहिजे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल।